प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला, तर प्रशांत कोरटकर दुबई नव्हे तर चंद्रपुरामध्येच असल्याची माहिती आहे। चंद्रपूरमधील कोरटकरचं सीसीटीव्ही फुटेज कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। अंतरिम जामीन आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी काळामधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे। चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरचं फुटेज मिळाल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे। कोरटकर दुबईत नव्हे तर महाराष्ट्रातच चंद्रपुरातील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे। कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली होती, पण जुने फोटो व्हायरल करून कोरटकर दिशाभूल करत असल्याचाही संशय पोलिसांना आहे। प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। ज्या दिवशी कोरटकरच्या याचिकेवर सुनावणी झाली त्या दिवशी कोरटकर चंद्रपुरात असल्याची माहिती समोर आली। कोरटकर चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी ही माहिती आहे। या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगते। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। तर त्यांनी तुम्ही जाऊन बघा आणि ते असतील तर घेऊन या ना, चला ना। तर त्यांनी तुम्ही जाऊन बघा आणि ते असतील तर घेऊन या ना, चला ना। देवेंद्र फडणवीस सरकारने एक योजना सुरू केली आहे, महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा। पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून हा पहिले पळून गेले। पोलिसांशी लागेबंधे का निर्माण झाले तर ते नागपूरकर आहे आणि गृहमंत्री देखील नागपूरकर आहे आणि दोघांचे हितसंबंध आहेत। कायद्याचं संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरंच गेला असेल तर हे संपूर्ण गृह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे। माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता। मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना। मग तो कुणी दिला, त्याच्या मोबाईलमधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते। महिनाभर झालं हे होत नाही आहे। मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करते। बिनधास्त फिरतो तो, सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळ कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात। ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे। हे चुकीचं वक्तव्य आहे, कारण प्रशांत यांनी जे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेलं आहे तो महाराष्ट्रातले 13 कोटी 15 कोटीची जनता आहे, कुणालाही सहन होण्यासारखं नाही आहे। म्हणून त्याला शासन असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी कधीही त्याला माफ करणार नाही आणि त्याला आज न उद्या शिक्षा भोगावी लागेल। जे सरकारी नियमाप्रमाणे, कोर्टच्या नियमाप्रमाणे जे असेल ते त्याला भोगावंच लागेल। मंत्रालयाचंच कनेक्शन प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जाण्यासाठी कारणीभूत आहे। कोरटकर भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे कदाचित कोरटकरला पळून जाण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा हात असावा असा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे। तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा, तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। भर चौकात त्याच्या पार्श्वभागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे। सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना। बाकीचे असते तर आतापर्यंत नसले आकाशात तरी मध्ये टाकले असते। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे। त्याच्या विरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय आणि तो कुठं ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्याने, त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्रव्यवहार आपण करतोय। आता कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, तो दुबईला जाओ का अजून कुठेही जाओ, पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील।